हा सांगा, चला बोला व्यवस्थित. हा ऍक्शन बोला, सांगा सांगा, लेकरांना सांगतायत ना पहिलं किस्स, लग्न कसं कसं झालं, काय काय सांगा की. हा विचारत नाही मी, तुम्ही सांगत होतात, मी म्हणलं आपल्या युट्यूब फॅमिलीला पण कळायला पाहिजे. दाजी सांगतात लेकरांना बोलतात तर सांगा काय झालं, काय वेगळं काय सांगतायत तुम्ही. हा अरे पण ती मी काय म्हणते या, ती विषय लग्नाच्या आधीचा झाला, पण लग्न कसं कसं जमलं, आपा इथं गटई करायला यायचं, यांच्या कोणच्या पाहुण्यांना भेटलं कसं, ती सांगतात ना, मग ती ऐकायला म्हणलं युट्यूब फॅमिलीला पण आपल्या. हा तायशा, ताय तर उठूनच गेली का ग पिलू. हा ती टाकायचंय का त्याच्यात, तूप मसाला आणि हे तूप मसाला आणि मीठ उलातनं. हा काय करू आता, फ्राय करू का, लावा. पिल्या विचार पप्पांना, पाठदिशी सांगा, मला इथं स्वयंपाक करायचा आहे, बसायचं नाही. काय तुमचा विषय काय चालला होता. हा जरा थोडं पुढे या, तुम्ही दोघं हवेला मस्त पाठीमागे बसलाय ते. सांगितलं जरा मोठा आवाज काढा की, आता चहा पाव खाऊन बसलायत की खायला ही. यायचं इथं गटई करायला. हा मग ते गटई करायला यायचं, मग ते आमच्या रेवाला संग गप्पा हे मारायचं. हा मग आपण तुमचं रेवा नाना म्हणजे कोण होतं ती. रेवा नाना म्हणजे आमच्या ताई, आवाज लयच कमी आला ग पप्पांचा, मगाशी लय मोठ्या मोठ्याने सांगत होत. लयच कमी झाला. रेवानाने जुळवलं, आम्ही गेलो बघायला मोटरसायकलीवर, तिघ जण आली बर का ताई, आणि अशी आली ही यांचा मोठा भाऊ मित्र घेऊन आलते तिघ जण. घरी आई आपण आहेत, खडकवाडीच्या काकांचं काहीतरी ऑपरेशन झालं, काहीतरी झालं त्यांना, ती बघायला गेलती आई ना आपा सकाळचं, आणि सकाळच्याच पारी तिघ जण आली. मी पांडू स्वामा आम्ही घरी होतो. तर ह्यांनी काय जेवण केलं का नाही काय माहिती, मी थोडासा स्वयंपाक केला, बटाटा आणि भाकरी मी केलं थोडं. हा ऐक ना ताई, अग ही बघायला आल्यावरती ग, ही बघायला आल्यावरती आणि आली का घरी, मग पांडूने स्टोव पेटवला, तेव्हा स्टोव होता, स्टोव पेटवला, चहा ठेवला, सोमाने बसायला टाकलं, पाहुणचार केला बर का. मी चुली पुढे होती, बटाटे चिरत होती, आणि नंतर ना आई आपा घरी नव्हते, मग जेवढं जेवण बनवलं ना तेवढं ह्या तिघांना वाढलं बरं का. चहा पाणी झाल्यावरती बसली बोलली, माझी थुरली चुलती चुलताई होती, बसली बोलली सगळी जण, आणि जेवण केलं का, जेवढं केलं तेवढं खाल्लं. मी नाही, सोमान नाही, पांडूने नाही, कुणी नाही खाल्लं, ह्यांनी तिघांनी तेवढं सगळं खाल्लं बरं का मी बनवलेलं. आणि नंतर सुनीता काकीने पण आणून दिलं, अजून केशव मामाच्या मम्मीने जेवढं होतं ना अगं तेवढं पण बर का, तेवढं पण आणून दिलं, ती पण खाल्लं. आम्हीच म्हणतोय ही काय काळात उठून बिटून आलेत का काय. जेवढं केलं तेवढं खाल्लं, हे पण खाल्लं. आणि आई ना आपा तर नाही तर घरी, आम्हाला काय सुचना काय करावं काय नाही. मला काय सातवीत होती त्याच्यामुळे इतकी काय समज नव्हती. चला तुमचं सांगा पुढे. हा तिघ जण आलते बघायला. आलो परत तुझं आपा आलं, तिथं सांगितलं हा या, मग तुझं हे आलते दिवाळीला पप्पा पण 2 दिवस आलते बरं का तिकडे मुक्कामाला. हा मला सायकली फिरून कुठे नेलं माहिती का, कोंडीजला. लग्नाच्या आधी सायकलीवर कोंडीजला नेलं होतं, पुढं बसून हा नळीवर बसून सगळीकडे फिरवलंय. गेलो बरं का, गेलो कोणी थांबलो, ही ती आणि महागारी आलो, आणि आपल्याला कोणतरी एक माणूस दिसला. मला म्हणजे कोण उतरायचं, मला उतरलं, जी कुणीकडे गेलं ते मिळत नाही की, असं झालं. म्हणजे त्या माणसाचं पैसे बिशे काहीतरी आपणकडे असन, त्याच्यावर त्या माणसाला हुकवायला आपण त्या माणसापासून लांब गेलं, असं झालं. पण परत आणला असं
असेल की काय सोडूनच दिलं वैव आणलंच घे, पण हा? मी आलो इथनं म्हणले हा. जेवण थांबा इथं, मी आलो इथनं. मग मला तिथं थांबलो मग आले परत नंतर 15 मिनिटांनी. मला बी एकदा कोकणाला गेला होता, वाशिमला गेलो. त्या वाशिमला काय उमरण. तिथं कोणतरी आम्हाला अडवलं. आम्हाला नेलं त्या भावाने. परत कधीतरी घरी बसवलेलं. काय तास आपणच किस्सा राहू द्या, तुमचं सांगा तुमचं सांगताय तुम्ही लेकरांना काय. ओके इतक्या मूड मध्ये सांगत होतं, कॅमेरा चालू केला, आवाज तर बंद झाला, पण सांगायचा इंटरेस्ट पण सगळा गेला. तू काय एवढं काय नाही सांगते. काय बी आता ही काय बी आहे का ताय? हा बाप्पा तुम्हाला जी किस्सा सांगतात लग्नाच्या अगोदरच, कसं कसं लग्न जमलं, काय काय झालं ते सांगतात का नाही? कोण कोण आलतं बघायला, कुठं कुठं आपण हिंडवलं, लग्न कुठं झालं ते सांगितलं नाही तुम्ही. जरा आवाज थोडा मोठा काढा. हा कुठं झालं लग्न? खानच्या मंदिरावर. मस्त लग्नाला जेवायला, चांगलं लापशी. होती. तुला काय माहिती? कसल्या पानात लापशी होती. पानात नाही, पेपर पेपर. तुम्ही बघितलं हा, तुम्ही बघित असेल तुम्ही. फोटो बघितला. हा लग्नातलं ना, लापशी. भात भाजी बुंदी. टिपत होतं सगळं. सगळं तर बघितलं ते फोटोत बघितलं. फोटोत बघितलं. तो 8 महिन्याची पोटात होती ना, त्यावेळेस आम्ही गाडीवर पप्पा यात्रेला आलतो ना, तर आम्ही जाऊन आलतो चिकलठाणला गाडीवर पाया पडून. हा जरवर्षी चिकलठाणला जायचो, आता अलीकडं नाही जात. नाही तर तुम्हाला लहान होतं तेव्हा ते आजीकडे ह्याच्याकडे जायचं आपण तिकडे. हे पण बसले ती कशी निवांत, बघितलं का गप्पा ऐकत झोपले ती. आता रात्रीचे 9 वाजले तर, आणि ह्यांच्या गप्पा चालले तिकडं मस्त असा हवेला, थोडी थोडी हवेची वाऱ्याची झुळूक सुटली या, सगळे हवेला बसल्यात. आणि मी आपली इकडे बसली चुलीपाशी. स्वयंपाक बनवायचा आहे, म्हणजे निम्मा अर्धा झाला, निम्मा अर्धा बनवायचा आहे. मस्त असं आंब्याचा रस बनवायचा. आज बुधवार होता, बाजार झाला, त्या आंब्याचा रस, हुलग्याची सुकी भाजी, चपाती आणि कुरड्या वगैरे तळून मस्त असं जेवण करायचं या. तर चालल्यात त्यांच्या गप्पा सांगतात. दाजींचा पण तुमच्या सगळा मूड, म्हणजे ज्या ह्याने सांगत होतं उत्साहाने सांगत होतं ना, सगळं कॅमेरा चालू केला ते. सांगायला लागले काय बी आहे का हे सांगा बरं. काही पण नाही. मग पिल्या तुला काय म्हणायचंय, काय बी आहे का? जावाय बापू तुम्हाला काय म्हणायचंय? आ काय? हा मग सांगा चला. हा? उद्या दुसरा पार. नाही उद्या आणि परवा नाही, आता चालू मध्ये परत नसतं ही. आता कॅमेरा बंद केला ना, मग सांगते ना बघा. दुसरा किस्सा उद्याच्या पार. तुझ्या भागात. उर्वरित भाग उद्या. दुसरा किस्सा सांगतो काहीतरी नवीन. नाही आता कॅमेरा बंद केला की बघ की पप्पा कसं सांगायला चालू करतात एकदम फास्ट मध्ये. हा होय कॅमेरा करते डोळ्यात. काय आव तुम्ही भैया. म्हण्या मस्त अशी हवा सुटते बघा, थंड. आव म्हण्या म्हणलं मी, गोल्या नाही म्हणलं तुला. बरं गोल्या बंद केली तिने. बंद केली या, बंद तापली होती शिगडी. मला हे करायचंय म्हणलं, कॅमेरा चालू केलाय, तुम्ही काय सांगताय ते ऐकायचंय, म्हणून म्हणलं ती कमी करावा, म्हणून कमी करून ठेवली. ते तुम्ही आवाजच बंद केला, हा कॅमेरा चालू केला. ती कसलं भारी, किती मोठे मोठे, किती उत्साहाने सांगत होतं. म्हणलं पण चुकीचं काहीच नव्हतं ना, तुम्ही चांगलं सांगत होतात की लेकरांना. हा म्हणलं युट्यूब फॅमिलीला पण खेळायला पाहिजे. काय बहीण भावंडांचं काय चाललंय? गाडी घ्यायची पप्पांकडनं, गाडी घ्यायची. हा होय चला असू द्या, काय नाही. आता झाला टाइम, मी घेते स्वयंपाक उरकून, जेवण खावणं करून व्हिडिओला करते. इथं म्हणलं चालले त्यांची मस्ती, गप्पा छप्पा, लग्नाचे ह्या ज्या चालल्यात, तर सांगावा काय काय एकामेकाला खुणवते ती बघा. सांगा तुम्हाला पण. मी कॅमेरा चालू केला, पण दाजींनी एकदम आवाज कमीच केला, सांगायचं स्टॉप केलं. हळूहळू थोडंसं सांगितलं, काय इंटरेस्ट नाही आला.
तरी पण सांगितलं थोडंसं. पण याच्या अगोदर लय भारी सांगत होतं लेकरांना, लय भारी म्हणजे लय भारी सांगत होतं. त्याच्यामुळेच मी कॅमेरा चालू केलता. कॅमेरा चालू केला आणि काय झालं? आवाजच बंद झाला. बंद नाही, कमी झालं. कमी झाला. आवाज झाला. चालतंय, असं घेते मी स्वयंपाक उरकून. कॅमेरा बंद झाला की अजून सांगते बघ पप्पा, माझा स्वयंपाक होऊस तर चालूच राहतंय तुमच्या गप्पा. मग चला करते व्हिडिओला इथं छान. बाय बाय, गुड नाईट. अरे बाय बाय करा, तुम्ही चौघं पण दिसताय तर. बाय बाय.